बातमी काँग्रेसच्या गोटातून येते। निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आलेली आहे। मात्र यात गुरुदास कामत यांचं नाव वगळण्यात आल्याचं कळतंय। विशेष म्हणजे गुरुदास कामत यांनी प्रचाराची तयारी दाखवून देखील त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलंय। अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। अक्षय, काय तपशील? रेश्मा, मुंबई महानगरपालिका, राज्यातील इतर 10 नगर महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबत जे स्टार प्रचारक असतात त्या स्टार प्रचारकांची यादी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जाहीर केलेली आहे। त्यामध्ये माणिकराव ठाकरे, नारायण राणे अशा सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची नावे आहेत। 2 दिवसांपूर्वी गुरुदास कामत यांनी ट्विट करून जाहीर सुद्धा केलं होतं की मी संपूर्ण प्रचाराची जबाबदारी महाराष्ट्रामध्ये घेईल। गेल्या काही दिवसांपूर्वी बघितलं तर कामत संपूर्ण नाराज होते। कामतांनी वेळोवेळी ट्विट केलं होतं। संजय निरुपम आणि कामत यांच्याबाबतचा वाद चव्हाट्यावर आला होता आणि त्यांनी मुंबईमध्ये प्रचार करणार नाही असं ट्विट केलं होतं। मात्र आता त्यानंतर पुन्हा त्यांनी प्रचाराची इच्छा दाखवली। मात्र तरीही प्रदेश काँग्रेस कमिटी द्वारा जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये एक स्टार प्रचारक म्हणून गुरुदास कामत यांचं नाव नाही। त्यामुळं कुठेतरी जे गुरुदास कामत यांचं जे ट्विटर युद्ध होतं हेच त्यांना भोवलं का, त्यामुळेच वरिष्ठांनी पक्षश्रेष्ठींनी त्यांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समाविष्ट करू नये असे आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना दिले का, असा एक प्रश्न उपस्थित होतो। आणि गुरुदास कामतांचं नाव जरी नसलं तरी आज अनेक ठिकाणी काही निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे, त्यामध्ये गुरुदास कामत हे प्रमुख उपस्थित असतील। मात्र ज्या पद्धतीनं गुरुदास कामत यांनी ट्विट केले होते काही दिवसांपूर्वी, आरोप प्रत्यारोप संजय निरुपमांवर केले होते, वाद चव्हाट्यावर आणला होता, त्यावरून असं दिसतंय की कुठेतरी त्याचाच परिणाम हा या यादीवर झालेला आहे। त्यामुळं या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये गुरुदास कामत यांचं नाव नाहीये। निश्चित अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।